अगदी प्राचीन कालखंडापासून ते आजपर्यंत शब्दातून माणसं व्यक्त होऊ लागलीत. साहित्यातनं काहीतरी उद्देशानं ते आपल्यापर्यंत असा भावार्थ पोहोचवू लागली की ज्या भावार्थातनं आपण व्यक्त होतो. मग या जगण्यातल्या काहींच्या कविता या आपला जीवनाचा एक भाग बनून जातात. मग अगदी विल्यम वर्ड्सवर्थ आणि एस.टी. कोलेरिज प्रिफेस टू लिरिकल बॅलेड 1798च्या प्रकाशित ग्रंथात असं म्हणतात कवितेची व्याख्या करताना प्रस्तावनेत की सहज आणि सुंदर भाषेत मानवाच्या उत्कट भावनांचं परिवर्तन जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतं आणि त्याच्यातून समाज जागृत होईल त्या कविता या सामान्य माणसाच्या उद्देशाच्या आणि कामाच्या असतात. मग याच कवितेतनं कधीतरी आलेला अर्थ हा त्यातला अबीरबुक्का असू शकतो की काय? मग हाच विषय मांडण्यासाठी नमस्कार, मी कुमार ऋषभ सुशील चौधरी व्यासपीठावरून विषय बोलतोय. तेव्हापासून त्या कवितेला अबीरबुक्क्याचा वास लागला आहे. मित्रहो, सर्वप्रथम प्रस्तुत विषयामध्ये आपल्याला तेव्हापासून हा शब्द लक्षात घेताना कालखंड लक्षात घ्यावा लागतो. मग अगदी प्राचीन कालखंडापासून कोणती कविता पहिली असेल हे आपण नक्की शोधू शकत नाही किंवा ठामपणे सांगू शकत नाही, कारण त्यांचे संदर्भ त्या कवीनं लिहिलेलं आहे की काय आणि त्या कवीचं असलेलं नाव हे सगळं आपल्याला संदर्भासहित माहिती नसतं. पण जेव्हा त्या कवितेतला अबीरबुक्क्याचा आपण विषय करतो तेव्हा त्या कवितेतनं आलेला उद्देश नक्की आपल्याला लक्षात येतो की काय हे समजावून घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून मला वाटतं विल्यम वर्ड्सवर्थ जेव्हा ती व्याख्या करतो तेव्हा त्यानं जेव्हा 1800च्या काळामध्ये औद्योगिक क्रांती युरोपात होत होती ना, त्या काळामध्ये रोमॅन्टिसिझम पिरियड त्याच ग्रंथापासून सुरू झाला. मग त्या ग्रंथापासून सुरू झालेला रोमॅन्टिसिझम पिरियड हा कशासाठी होता? तर तो प्रियकर प्रेयसीसाठी मुळीच नव्हता, तर तो होता निसर्गासाठी, निसर्गाला शाश्वत द्यावं, शाश्वत संकल्पनांचा उदय व्हावा यासाठी होता. मग त्याच्या अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज नावाच्या कवितेतून सुद्धा ते दिसतं. म्हणून प्रस्तुत विषयात त्या कवितेला जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा संत साहित्य आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. कारण अबीरबुक्का हा जेव्हा वारकरी संप्रदायात वापरला जातो तेव्हा कपाळावर असलेला काळा रंग हा आपल्यातलं अज्ञान जाऊ द्यावं आणि ज्ञानाचा उगम आपल्या हृदयात असलेल्या पांडुरंगापर्यंत व्हावा हा त्याचा मूळ अर्थ असू शकतो. अबीरबुक्क्याचा रंग वेगवेगळा असू शकतो, पण समाजामध्ये संत परंपरेनं नक्की काय केलं? अगदी ज्ञानोबा माऊलींपासून ते गाडगे महाराजांपर्यंत त्यांनी केलं समाजमन स्वच्छ. आणि समाजमन स्वच्छ करत असताना आपल्या मनातील घाण जर गेली तर कदाचित तो त्यांच्या कवितेचा, त्यांच्या संत साहित्याचा अबीरबुक्का होऊ शकतो. मग ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा सुंदर म्हटलंय, हे विश्वची माझे घरं. मग हे विश्वची माझे घर असेल तर आपल्या सगळ्या विश्वामध्ये असलेले आपले बंधू भगिनी जर आपल्याला जपायचं असेल तर त्यांना आपलं म्हणून वापरता आलं पाहिजे. आणि हा सुद्धा त्या कवितेतला, त्या संत साहित्यातला अबीरबुक्का असू शकतो. अगदी तुकाराम महाराजांनी ज्या काळात संत साहित्य लिहिलं, अभंग लिहिलं, त्यांच्या अनेक अभंगांमध्ये आपल्याला समाज परिवर्तनाचा एक धागा दिसतो. मग ही सगळी संदर्भ म्हणजे प्रत्येकाच्या कवितेनं त्यांच्या त्यांच्या स्वरूपात असलेला अबीरबुक्का असू शकतो. मग हाच संत साहित्यातला अबीरबुक्का अनेक कवितांमध्ये आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ बघितलं तर कमलादास जेव्हा स्त्रीच्या लैंगिक भावनांचं प्रगटीकरण उघडपणे करतात ना, तेव्हा स्वातंत्र्य अर्थात स्त्रीवाद हा म्हणजे पुरुषा एवढे अधिकार आम्हाला मिळणं हा त्यांच्या कवितेतला अबीरबुक्का असू शकतो. आणि जेव्हा रवींद्रनाथ टागोर सायलेंट स्टेप्स नावाची कविता लिहितात तेव्हा त्या कवितांमध्ये आपल्या हृदयामध्ये असलेल्या 2 श्वासातलं अंतर हे सुद्धा आपलं हृदय अर्थात परमेश्वर होऊ शकतो. मग त्या परमात्म्याला जपायचं असणं हे सुद्धा त्या कवितेचा अबीरबुक्का होऊ शकतो. अर्थात काय, कवितेचे अबीरबुक्क्याचा भाग वेगवेगळा असू शकतो, पण त्याचा जो वास होता अर्थात तो वास म्हणजे मानवतेचा, धर्मनिरपेक्षतेचा, विवेकवादाचा, तो आपल्यापर्यंत पोहोचलाय का? कारण कवी अनेक होऊन गेलेत, पण आजच्या काळात जर आपण बघितलं तर मानवता दिसताना आपल्याला कोरोनानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मानवता दिसलीच की. म्हणजे तो वास आजसुद्धा दरवळतो आहे. अर्थात त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण त्या अबीरबुक्क्याचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे. मित्रहो, आपल्याला वेगवेगळी संदर्भ भेटतील, उदाहरणं भेटतील. अगदी इंग्रजीतला जेफ्री चॉसर नावाचा कवीसुद्धा आपल्याला सांगतो की जगण्याचं तत्त्वज्ञान म्हणजे कविता नसेल, पण आपल्या जगणं ही कविता होऊ शकते. उदाहरणार्थ, जन्मलेल्या प्रत्येक बाळाला त्याची आई कविता वाटू शकते, किंवा जन्मलेल्या प्रत्येक बाळाच्या तोंडातून निघणारे शब्द हे त्याच्या आईला कविता वाटू शकतात, कारण ते शब्द त्याच्या आईसाठी, आई वडिलांसाठी महत्त्वाचे असतात. अर्थात तो त्यांच्या कवितेचा अबीरबुक्का असू शकतो. पण महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही आम्ही सुद्धा जिवंत कविता आहोत. या जिवंत कवितेमधून असंख्य शब्द बाहेर पडत असतात. या असंख्य शब्दांमधून मानवता जागृत झाली पाहिजे, विश्वबंधुता जागृत झाली पाहिजे. आणि आपल्या अंतरीचा असलेला परमात्म्याला आपण माणूस आहोत हे कळलं ना, तर तो परमात्मा सुद्धा आपल्यावर खुश येईल आणि म्हणेल, तू त्या कवितेचा अबीरबुक्का माझ्यापर्यंत झळकवत आहे. अर्थात हाच कवितेचा अबीरबुक्का प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. म्हणून ती मांडणी करताना त्या कवितेतला अबीरबुक्क्याचं महत्त्व माणूस म्हणून माझ्यापासून पूर्णत्वास येऊ आणि या परिवर्तनीय व्यासपीठापासून ही नवीन सुरुवात हो, हा फक्त आशावाद नव्हे तर इथून खरी सुरुवात होईलच, ही एक माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.